महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. त्या लाडकी बहीण योजनेचा इतर पक्षांना किंवा आपल्या पक्षांना या निवडणूक फटका बसेल का? अजिबात नाही. हे बघा, जेव्हा मी म्हटलं की एक आई जर विचार करेन तर फक्त 1500 रुपयामध्ये तिला घर चालवायचं असेल तर ती 1500 रुपये घेऊन ती बसू शकेल आणि भविष्याला कायमचं ती काळीमाग ठेवू शकेल. आणि जर तिला आपल्या मुलांचं भविष्य घ्यायचं असेल तर तेही ठेवेल आणि आम्हालाही मतदान करेल. येणाऱ्या 14 तारखेला महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये टाकणार आहेत. असे टाकून टाकून किती टाकणार आहेत मला सांगा. शेवटी टॅक्स पेअरचाच पैसा आहे. एक दिवशी त्यांनाही कंटाळा येईल आणि परत ते पैसे परतच घेणार आहेत. महागाई तशी वाढतच चालली आहे. रोजगार हा नाहीच आहे. तर 3000 रुपये किती दिवस टिकतील? तर ह्या लाडक्या बहिणीचं तुम्हाला असं वाटतंय की फटका बसू शकत नाही? फटका बघा, विकासावर काम होणार, पैशावर नाही. हां बघा, जर देशाला पुढे घडवायचं असेल तर लोकांना फक्त आणि फक्त विचार करायचं आहे भविष्यासाठी. आणि भविष्यामध्ये पैसा तेव्हाच येऊ शकेल जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना स्वतःच्या पायावरती उभा कराल. 3000 रुपयांनी तुम्ही कधीही तुमचं कुणाचं भविष्य उभं राहणार नाही. म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की 3000 रुपये 1500 रुपये लाडक्या बहिणींना देऊन त्यांचं आयुष्यभर ते काय चालणार नाही. त्यांनी असे उमेदवार निवडून द्यावे की जे येणाऱ्या भविष्य काळामध्ये लोकांना त्यांच्या भवितव्याचा विचार करणारे आणि विकास करणारे उमेदवार आहेत, जे की त्यांना 1500 रुपये लाडकी बहीण म्हणून योजना ही चालून देणार. बघा, सहज सोपी गोष्ट आहे. मला सांगा, 3000 रुपये आज घेऊन किंवा पुढे 10,000 सुद्धा घेऊन मला सांगा तुम्ही किती वर्ष तुम्ही टिकू शकाल आणि तुमची मुलं किती दिवस त्या 10,000 वरती जिवंत राहतील? आज एक जर मुलगा किंवा एक मुलगी आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहून पुढे जाऊन त्यांनी त्या अख्ख्या घराला पुढे गेलं, हे चांगलं भविष्य आहे का फक्त 3000 आणि 10,000 रुपये घेऊन घरात बसणं चांगलं आहे?